A scripture that is Gospel of John chapter 3 verse 16. आपण वचनामधून आम्ही शिकत आहोत योहान कृष्णवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 16व्या वचनामधून. There are different kinds of love when we understand this. आणि मग वेगवेगळ्या प्रकारचं प्रेम आहे जे आम्ही समजतो देखील त्या. In God's love there is a plenteous. आणि देवाच्या प्रीतीमध्ये विपुलता आहे. There is no shortage, there is no lack. आणि त्याच्यामध्ये कोणती कमतरता नाही, कोणता आभास असा नाहीये, अभाव नाहीये. When we look to the scripture Gospel of John chapter 3 verse 16. आणि ज्यावेळेस आम्ही वचन बघतो योहान कृष्णवर्तमान याचा 3रा अध्याय 16व्या वचनामध्ये, God so loved the world. आणि देवाने जगावर एवढी प्रीती केली. Dear people of God, माझ्या प्रियानो, 2024 years ago Jesus died on that cross of Calvary. आणि 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती मेला. In those days we were not there. आणि त्या काळामध्ये आपण नव्हतो. So that doesn't mean only he loved on the people those were there in that time, in that generation. आणि मग असा त्याचा अर्थ होत नाही की त्या काळामध्ये जे लोक होते, त्या पिढीमध्ये जे लोक होते त्यांच्यावरच त्यानं प्रेम केलं. No, his love never changes. आणि त्याचं प्रेम कधी बदलत नाही. And his love is plenteous. त्याचं लव विपुल असं आहे. There is no lack in his love. आणि त्याच्या प्रीतीमध्ये कोणता कमतरता नाहीये. It is up to us how much to accept that love. आणि मग हे आपल्यावरती आहे की आम्ही त्याचं प्रेम आम्ही किती स्वीकारतो, किती ग्रहण करतो. How much we open our heart, that much we can receive the love of God. आणि जितकं आम्ही आमचं अंतःकरण उघडू तितकं आम्ही त्याचं प्रेम आम्ही स्वीकारू. How much we go more and more closer to God, that much we'll understand God's love and His character in our आणि life. जितकं जवळ आम्ही देवाच्या जाऊ तितकं आम्ही देवाचं प्रेम आणि त्याचे जे गुणधर्म आहेत, त्याचं व्यक्तिमत्व आहे ते आम्ही जाणू शकतो. If you are thinking or if you have ever thought that nobody loves me. आणि जर तुम्ही असा विचार करत असाल किंवा कधी तुम्ही असा विचार केला असेल की कोणी माझ्यावर प्रेम नाही करत. Dear people of God. माझ्या प्रियानो, But know today that God loves you. पण एक जाणून घ्या की आज देव तुमच्यावरती प्रेम करतो. God so loved you. देवानं एवढं तुमच्यावरती प्रेम केलं. How much? केवढं? Not this much, this much. He said so much and he stretched out his arms. आणि त्यांना असं एवढं असं काही त्यानं दाखवलेलं नाही. तो म्हणाला की इतकं प्रेम केलं आणि त्यानं आपल्या दोन्ही बाहू पसरले. That he gave his only begotten son. त्यानं आपला एकुलता एक पुत्र तुमच्यासाठी दिला. Whatever and the best what he had, he gave his love for us. आणि मग जे काही आणि जे उत्तमातलं उत्तम त्याच्याकडे होतं त्यानं तुमच्या प्रीती खातर ते तुम्हास दिलं. We cannot measure that. आणि आम्ही ते मोजू शकत नाही. It's a priceless. ते अमूल्य असं आहे. In return we cannot give anything. आणि परतफेड म्हणून आम्ही काहीच देऊ शकत नाही. Nothing we can give from this world. आणि या जगातलं आम्ही त्याला काहीच देऊ शकत नाही. Because he has loved us first. कारण त्यानं आमच्यावरती पहिल्यांदा प्रेम केलं. And what does he expect us from us? आणि तो आमच्याकडून काय अपेक्षा करतो? That in return we should love him. आणि आपण परतफेड म्हणून आम्ही त्याच्यावरती प्रेम करावं. He doesn't expect anything from us. तो आमच्याकडून काही कशाची अपेक्षा करत. He loves us so much, so much. तो आमच्यावर इतकं प्रेम करतो. I have already explained. मी आधीच तुम्हाला स्पष्ट करून सांगितलेलं आहे. In the beginning, God is He's the beginning. आणि तो सुरुवात आहे. We don't know when. We cannot say on this day, on this time, God existed.
आणि आम्ही म्हणू शकत नाही, आपल्याला माहित नाही की कधी. आम्ही म्हणू शकत नाही की ह्या दिवशी ह्या वेळेला देव निर्माण झाला किंवा देव आला. He is the beginning. He is the Alpha. तो सुरुवात आहे. When God was there, already God had created angels. आणि मग ज्यावेळेस देव होता त्यांना देवदूत आधीच तयार केले होते. He has got his kingdom, that is heaven. आणि त्याचं स्वतःचं राज्य होतं, ते म्हणजे स्वर्ग. He was the king and he is the king today. आणि तो राजा होता आणि तो आजही राजा आहे. Still today, this moment, God is on the throne. आणि आजही या क्षणाला देव सिंहासनावरती आरूढ आहे. No matter today the situation around in India, we know nobody knows today who is going to sit on the throne of that prime minister. आणि मग आज जसा जी परिस्थिती आज आमच्या राजकारणामध्ये आमच्या भारतामध्ये झालेली आहे, अजूनही आम्हाला माहित नाही की कोण त्या पंतप्रधान पदावरती विराजमान होईल. But one thing we know पण today, एक गोष्ट आम्हाला माहिती आहे, God is on the throne forever and ever. आणि आपला देव जो आहे त्या सिंहासनावरती सार्वकालिकतेसाठी आरूढ आहे. Dear people of God, माझ्या प्रियानो, such a wonderful, awesome God, असा अद्भुत सुंदर देव, when he was ruling heaven, आणि ज्यावेळेस तो स्वर्गावरती राज्य करतो, it was not necessary that he should create you and me. आणि मग त्याला काही आवश्यकता नव्हती की त्याने तुम्हाला आणि मला निर्माण करावं. In the beginning, God created heavens and the earth. आणि सुरुवातीला देवानं स्वर्ग आणि आकाश निर्माण केली आणि पृथ्वी निर्माण केली. It was not necessary for him. आणि हे त्याच्यासाठी गरजेचं नव्हतं. Why did he create this heavens and the earth? आणि मग त्याने का ते आकाश आणि पृथ्वी निर्माण केली? In the Genesis, we read everything what we see today. In the beginning, God created everything. आणि मग जे काही आज आम्ही पाहतो, आमच्या दृष्टिगोचर होतं, ते सुरुवातीलाच देवानं निर्माण केलेलं आहे. And finally, he created man and woman. आणि मग शेवटी त्यानं मनुष्य आणि स्त्री अशी निर्माण केली. For whom? कोणासाठी? Heavens and the earth for whom? आणि आकाश आणि पृथ्वी कोणासाठी? He created us out of the dust. त्यानं आपल्याला मातीपासून तयार केलं. The creation, what we see today, it is just by His word, everything He created. आणि मग आज जी काही निर्मिती आम्ही बघतो, जे निसर्ग सौंदर्य, जे संपूर्ण जगामध्ये आम्ही बघतो, ते फक्त त्याचे शब्द आहेत, तो बोलला आणि ते सगळं झालं. But when He created you and me, पण ज्यावेळेस त्यानं तुम्हाला आणि मला निर्माण when केलं, God created first Adam and Eve, ज्यावेळेस देवानं आदाम आणि हवाला निर्माण केलं, out of the dust He created. त्या मातीपासून त्याला निर्माण केलं. He said, "Let us make a man in our own image." आणि तो म्हणाला की चला आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य तयार करूया. In our likeness. आपल्या प्रतिरूपाचा, आपल्या सारखा. What a wonderful loving God we have. आणि किती अद्भुत प्रेमळ देव आपल्याकडे आहे. Why He had to create? आणि त्याला काय गरज होती निर्माण करण्याची? It was not necessary for Him. आणि त्याच्यासाठी ते काही आवश्यक असं नव्हतं. Only it was His love. आणि हे फक्त त्याचं प्रेम होतं. That's why we read in the beginning that God is to come down to meet Adam and Eve every day. आणि म्हणून आम्ही पाहतो, उत्पत्तीमध्ये आम्ही वाचतो की देव जो आहे आदाम आणि हवेशी बोलण्यासाठी, त्यांच्याशी सहभागिता करण्यासाठी दररोज स्वर्गातून त्या एदेन बागेमध्ये उतरून यायचा. God coming down to meet Adam and Eve. आणि देव त्या आदाम आणि हवेला भेटण्यासाठी यायचा. Adam and Eve face to face is to talk and meet, have fellowship with God the Creator. आणि मग आदाम आणि हवा त्या देवाला जो निर्माण करता आहे त्याला समोरासमोर ते बोलायचे, ते बसायचे त्याच्या बरोबर. Just imagine that. कल्पना करा त्याबद्दल. But because of the sin entered into the mankind, पण मनुष्य जातीमध्ये जे पाप आलं,
We all are separated. आम्ही सर्वजण त्याच्यापासून वेगळे झालो. But still his love did not stop or become less for us. पण तरीही त्याचं प्रेम आमच्यासाठी आमच्या प्रित्यर्थ थांबलं नाही किंवा ते त्याला कुठल्या अडखळ असं आलं नाही. What love he had in his heart, the measure of love, the same love today he loves us still the same. आणि जे प्रेम त्याच्या अंतःकरणामध्ये ज्यावेळेस मनुष्याला निर्माण केलं त्यावेळेस होतं तेच प्रेम आजही त्याच्या हृदयामध्ये आपल्यासाठी आहे. That's why God says God so loved you and me that he gave his only begotten son. आणि म्हणूनच देवाचं जे वचन आम्हाला सांगतं की त्या देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला. So it's a priceless. We cannot give him back anything. आणि म्हणून ते अमूल्य असं आहे. आम्ही त्याला परत असं काहीच देऊ शकत नाही. And third thing we saw that God's love, that whosoever believeth in him. आणि तिसरी गोष्ट आम्ही पाहिलेली आहे की देवाचं प्रेम जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो should not perish. त्याचा नाश होणे. Dear people of God, माझ्या प्रियानो, not a single person on this earth एकही मनुष्य या पृथ्वीवरती who has believed in Jesus, जो येशूवर विश्वास ठेवतो, not with a word, फक्त शब्दांनी नव्हे, not for the sake of saying I believe, आणि फक्त म्हणायचं म्हणून नाही की हो मी विश्वास ठेवतो, मी विश्वास ठेवतो. the person who believes in the Lord Jesus and the Father, आणि जो मनुष्य येशू ख्रिस्तावरती आणि पित्यावर विश्वास ठेवतो from all of his heart, त्याच्या संपूर्ण अंतःकरणाने, in their entire life they will be never ever be put to shame. आणि त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये ते कधीच ते लज्जित आणि फज्जित होणार नाही. Actually, I wanted to take today one character to prove or to tell you, but that I will continue next week. I'll tell interesting character stories there. आणि एक व्यक्तिमत्वाविषयी मी तुम्हाला ते सांगण्यासाठी मी उदाहरण म्हणून घेणार होतो, पण मी पुढच्या आठवड्यात त्या व्यक्तिमत्वाविषयी मी तुम्हाला सांगेन. But we are learning that God's love, that whosoever believeth in him should not perish. आणि पण आम्ही शिकत आहोत देवाचं प्रेम जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. Those who believe in Jesus will never perish. आणि जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. He will never lose it. आणि तो कधीच पडणार नाही. तोटा होणार. Whoever comes to Jesus, जो कोणी येशूकडे येतो, he has got an eternal hope. आणि त्याच्याकडे सार्वकालिक आशा आहे. Why God says those whosoever believeth in him आणि का देव म्हणतो की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो should not perish. त्याचा नाश होऊ नये. Means he becomes his God, he becomes his shield, and he protects those who believe in him. आणि मग याचाच अर्थ असा आहे की जो कोणी विश्वास ठेवतो त्याचा तो ढाल होतो, त्याचं संरक्षण तो होतो आणि त्याला सर्व हल्ल्यांपासून तो वाचवतो. Means only God's love is a protective love for us. आणि म्हणून फक्त देवाचं प्रेम हे आमचं संरक्षण करणारं प्रेम आहे. Last 15 days back I slipped my bike. आणि 15 दिवसापूर्वी मी गाडीवरून थोडंसं स्लिप झालं. And I think 2-3 years back also I slipped in the rainy season. The speed breaker was there and I slipped my bike. आणि 2-3 वर्षापूर्वी सुद्धा पावसाचं वातावरण होतं आणि गाडीवरनं घसरल्यामुळे आम्ही पडलो. But I was making sure that I just was reminded that I didn't fall totally, but I was holding that full weight on my hand and I was trying to hold it because my wife and the daughter was there. They should not get hurt. So I was trying to protect them by holding the bike tightly. आणि मग मी आठवत होतो की ज्यावेळेस मी गाडी स्लिप झालेली पडत असताना की मी पूर्णपणे गाडी सोडली नाही किंवा पडलो नाही, तर मी पाहिलेलं आहे की
मी त्या गाडीचं वजन जे आहे मी ते हाताळण्याचा प्रयत्न करत होतो, त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होतो, कारण माझी पत्नी आणि माझी मुलगी माझ्या बरोबर होती, तर त्यांना इजा होऊ नये म्हणून मी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. As an earthly father, एक जगिक बाप म्हणून we all, as a parents, we all try to be protective to our children. आणि मग एक आई वडील म्हणून आम्ही आमच्या लेकराचं संरक्षण करतो. When I'm walking with my daughter, always I see that on the road especially, that when I'm walking, I'm on the roadside, but the daughter of the child will be inside, safer side. आणि ज्यावेळेस मी माझ्या मुलीबरोबर चालत जातो किंवा फिरतो त्यावेळेस मी बघत असतो की रस्त्यावर विशेष करून ज्यावेळेस मी रस्त्यावर असतो आणि आतल्या बाजूला सुरक्षित ठिकाणी माझ्या मुलीला मी ठेवतो. Why? That is the love that I try to protect her by that love. आणि मग हे तिच्या खातरचं प्रेम आहे, त्या प्रीतीद्वारे मी तिचं संरक्षण करतो. I remembered one man of God, young person, Yuvraj. आणि मी एक देवाचा जो सेवक, जो एक तरुण युवराज त्याचं नाव. I went to visit a very rural tribal belt in Chandrapur. आणि मी चंद्रपूर या ठिकाणी आदिवासी भागामध्ये भेट देण्यासाठी गेलो होतो. And he was there, and another person. Recently, I met here that another friend, the pastor, the Umesh Khandekar. Here, I met him recently last week. आणि तो होता आणि त्याचा मित्र, नुकतंच मी त्यालाही भेटलो. त्याचं नाव उमेश खांडेकर. And this Yuvraj, actually, he had 2 sons. आणि युवराजला 2 मुलं होती. I think 2-3 times I went to their field visit. Yeah. आणि मग 2-3 वेळा मी त्यांच्या सेवेच्या कार्यामध्ये भेट देण्यासाठी गेलो होतो. I admired their service unto the Lord. आणि मग ते प्रभूसाठी त्यांची जी सेवा आहे त्याचं मी खरंच कौतुक करतो. One day, actually, I got the news that one day he was walking on the road in the evening. Little dark was there. आणि मला अशी बातमी कळाली की एक दिवस तो रस्त्यावरती चालत होता, थोडासा अंधार होता. And he was from little junction. He was little outskirt of the locality. आणि मग त्या ह्याच्यापासून थोडंसं आतल्या बाजूला तसं घर होतं. So in the evening time, the sun was inside the left side, and that's Yuvraj. They both were walking on the road. आणि मग सायंकाळच्या वेळेस बाप आहे दोघे रस्त्यावरून चालत होते. And it was little dark, so one motorcycle fellow who didn't had lights for his bikes. आणि मग एक गाडीवरून 2 व्हीलरवरून जाणारा व्यक्ती ज्याच्या गाडीला लाईटही नव्हत्या. He came and hit that Yuvraj and went off. आणि मग तो आला आणि त्या युवराजला त्याला धडक मारली आणि तो निघून गेला. Yuvraj fell on his head, and his hand was injured, and finally he died. He went to be with the Lord. आणि मग तो पडला खाली, त्याला डोक्याला लागलं, मार लागला आणि शेवटी तो प्रभू घरी गेला. And son is alive today. Both the sons and the wife, they are there. आणि मग दोन्ही मुलं आणि पत्नी आहे. So what I'm trying to, I'm reminded by when I'm sharing this, that father tried to protect his son, and to protect, it was just his love that trying to protect, but he gave his life to protect his son. आणि मग मी काय हे गोष्ट सांगत आहे की बाप या नात्यानं तो आपल्या मुलाला आतल्या बाजूला चालवत होता, त्याला संरक्षण देण्यासाठी. त्याचं जे प्रेम, त्याच्याबद्दल संरक्षित त्याचं प्रेम होतं, पण त्या प्रेमाखातर, त्या संरक्षणाखातर त्याला स्वतःचा जीव गमवावा लागला. Saying that God so loved us that he sacrificed, he gave his son for you and me. आणि मग त्याच प्रकारे आमचा देव सुद्धा आमच्यावर इतकं प्रेम करतोय, त्याच प्रकारे त्यानं आपला पुत्र तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिला. And he makes sure, and he says that whosoever believeth in him shall not perish. आणि त्यानं आम्हाला ही खात्री दिलेली आहे की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतोय त्याचा नाश होऊ नये. Dear people of God, we have such a wonderful God. आणि माझ्या प्रियानो, आपल्याकडे असा सुंदर असा देव आपला. Lot of things Lord has taught us on this. आणि हे पुष्कळशा गोष्टी देव आपल्याला ह्यावरती शिकवत आहे. And we are into the 4th portion of that, God's love
I'll say, yeah. Now we are into the last portion, that whosoever believeth in him shall not perish, but have everlasting life. आणि आम्ही शेवटच्या भागामध्ये त्या आहे की जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. So everlasting life is ever ending, that is a eternal life. आणि म्हणजे सार्वकालिक जीवन जे आहे ते कधी संपणार नाही, तर ते सार्वकालिक असं असणार आहे And it's a permanent. आणि ते कायमच असणार आहे. Dear people of God, माझ्या प्रियानो, you know what I'm trying to tell you through the scriptures. आणि या वचनाच्या द्वारे मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. Next is you'll see that how God, you know, through wonderfully through the character we'll study, that how we will live with our Lord for eternity. आणि मग आम्ही पुढे शिकणार आहोत की कसं आम्ही आमच्या देवाबरोबर व्यक्तिमत्वांच्या द्वारे आम्ही शिकणार आहोत की कसं आम्ही देवाबरोबर सार्वकालिकतेमध्ये राहू शकतो. So God's love is permanent. म्हणून देवाचं प्रेम हे कायमचं असं आहे. Don't think only here on earth only our life is with the Lord. आणि मग असा विचार करू नका की नाही फक्त या पृथ्वी तलावरच आम्ही देवाबरोबर आम्ही जीवन जगणार आहोत. Whoever believeth in him shall not perish, but he will have a permanent eternal life. पण जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक असं जीवन प्राप्त व्हावं. Actually we all have sinned. आणि आम्ही सर्वांनी पाप केलेला आहे. The scripture is very clear unto us. आणि वचन आम्हाला खूप स्पष्ट आहे. Dear people of God, माझ्या प्रियानो, nobody can say that I never sinned. आणि कोणीही असं म्हणू शकत नाही की मी कधीच पाप केलेलं नाहीये. If we say that, we are a liar. आणि मग जर आम्ही तसं म्हणतो तर आम्ही खोटारडे आहोत. And we are deceiving ourselves. आणि आम्ही स्वतःची फसवणूक करत आहोत. We all have that character of sin. आम्ही आमच्यामध्ये सर्वांच्या मध्ये ते पापाचे जे गुणधर्म आहेत ते आहेत. And we have fallen short of glory of God. आणि त्यामुळेच आम्ही देवाच्या गौरवाला उणे पडतो. But because of sin we have been separated. पण पापामुळे आम्ही जे विभक्त झालो, वेगळे झालो. God's love did not become less. आणि देवाचं प्रेम आमच्यासाठी कमी नाही झालं. त्यामुळे He gave his son, only begotten son, for you and me. त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिला. Turn with me to 1 Corinthians chapter 6. पहिले करिंथ याच्या 6व्या अध्यायाकडे आम्ही वळूया. We need to understand that God has created us. आणि हे आम्ही समजून घेतलं पाहिजे की देवानं आम्हाला निर्माण केलेलं आहे. And we are his. आणि आपण त्याचे आहोत. In Isaiah, already we have studied on that scripture also. आणि यशामध्ये आम्ही त्यावरती देखील शिकलेलं आहे, ते वचन आम्ही पाहिलेलं आहे. God says you and me. God says you are mine. आणि देव म्हणतो की तुम्ही आणि मी. देव म्हणतो की तू, मी आणि तुम्ही त्याचे आहात, आपण त्याचे आहोत. God says you are mine. तो म्हणतो की तू माझा आहेस. So we are not our own. म्हणून आम्ही आमचे स्वतःचे नाही आहोत. We are his because God has created us. आणि आम्ही त्याचे आहोत कारण त्याने आम्हाला निर्माण केलेलं आहे. We are his creation. आम्ही त्याची निर्मिती आहोत. Mother cared for us, but it is God who created us in mother's womb. आणि आई आम्हाला 9 महिने तिच्या उदरामध्ये वागवते, पण देव आहे जो तिच्या उदरामध्ये आमची निर्मिती करतो. Out of nothing we have been created in mother's womb. आणि काहीच नसताना आम्ही त्या आईच्या उदरामध्ये आमची निर्मिती होते. The psalmist David says, how wonderfully, fearfully you have formed me in mother's womb. आणि मग स्तोत्रकर्ता दावीद जो आहे तो खूप सुंदर म्हणतो की किती सुंदर रीतीनं माझी घडण जी आहे आणि भयप्रद रीतीनं माझी घडण माझ्या आईच्या उदरामध्ये झाली. So we should never forget that we are been created by God.
म्हणून आम्ही हे कधीच विसरता कामा नये की आम्ही देवानं आम्हाला निर्माण केलेला आहे. He is our creator and we are his creation. आणि तो आमचा निर्माण करता आणि आपण त्याची निर्मिती आहोत. First thing we saw this. आणि पहिली गोष्ट ही आम्ही पाहिली. Second thing, never forget. आणि दुसरी गोष्ट कधीच विसरू नका. First thing, that God has created us. आणि पहिली गोष्ट की देवानं आम्हाला निर्माण केलेला आहे. But because of the sin, पण पापामुळं, because of a rebellious attitude, आणि आमची जी बंडखोरीपणाची जी वृत्ती आहे, disobedience, अवज्ञा, because of that we have been separated from God. आणि त्या कारणास्तव आम्ही देवापासून विभक्त झालेले आहोत. But God's love did not become less. पण देवाचं प्रेम आमच्यासाठी कमी नाही Still झालं. God's love is plenteous for you and me. आणि आजही देवाचं प्रेम तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी विपुल असं आहे. So he sent his only begotten son for you and me. आणि म्हणून त्यानं आपला एकुलता एक पुत्र तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिलेला आहे. So through Jesus Christ, आणि मग येशू ख्रिस्ताद्वारे, second thing, दुसरी गोष्ट, turn with me to 1 Corinthians chapter 6 verse 19 and 20. दुसरे करीन त्याचा 6वा अध्याय, पहिले करीन त्याचा 6वा अध्याय 19. Yes, 19 and 20. 1 Corinthians chapter 6 verse 19 and 20. 19 आणि 20 वचन आम्ही पाहूया. What? Know ye not that your body is the temple of the Holy Ghost, which is in you, which ye have of God, and ye are not your own, for ye are bought with a price. Therefore glorify God in your body and in your spirit, which are God's. तुमचे शरीर तुम्हामध्ये बसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळालेला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. Dear people of God, माझ्या प्रियानो, those all of you who have joined us live on Facebook, आणि जे कोणी फेसबुक वरती तुम्ही आम्हाला जोडले गेलेले आहात, if I encourage you always whenever you sit for the Bible study, if your Bible just open with us in the scripture. आणि मी नेहमीच तुम्हाला उत्तेजन करतो, ज्यावेळेस तुम्ही शास्त्राभ्यासासाठी बसता त्यावेळेस जर तुमच्याकडे पवित्र शास्त्र असेल तर तुम्ही वचन उघडा. And when you like the scripture, you underline, mark that. आणि जर तुम्हाला ते वचन आवडलं तर त्याला अंडरलाईन करा, त्याला मार्क करून ठेवा. We'll read this scripture again. आणि पुन्हा आम्ही हे वचन वाचूया. 1 Corinthians chapter 6 verse 19 and 20. पहिले करिंथ याचा 6वा अध्याय आणि 19 आणि 20 वचन. What? Know ye not that your body is the temple of the Holy Ghost, which is in you, which ye have of God, and ye means we are not our own. Ye are not your own, for ye are bought with a price. Therefore glorify God in your body and in your spirit, which are God's. तुमचे शरीर तुम्हामध्ये बसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळालेला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. Kindly turn with me. With these both scripture we are going to look. Keep the finger there and we'll come back again there. आणि आमचं बोट आम्ही इथंच ठेवूया. ह्या 2 वचनाच्या द्वारे आम्ही शिकणार आहोत, पण माझ्या बरोबर आम्ही परत दुसऱ्या वचनामध्ये जात आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये. 1 Peter chapter 1 verse 18 and 19. पहिले पेत्र याचा 1 chapter 1. पहिला अध्याय 1 Peter chapter 1 verse 18 and 19. पहिले पेत्र याचा पहिला अध्याय 18 आणि 19 वचन. For as much as ye know that ye were not redeemed with the corruptible things as silver
and gold from your vain conversation, received by tradition from your fathers, but with the precious blood of Christ, as of a lamb without blemish and without spot. 1 Peter chapter 1 verse 18 and 19. पहिले पेत्र याचा पहिला अध्याय 18 आणि 19 वचन. कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने, रुपे अशा नाशवंत वस्तूने नव्हे, तर निष्कलंक, निर्दोष, कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. How we are redeemed? आणि कसं आम्ही मुक्त झालेले आहोत? Means because we sin against God, कारण आम्ही देवाच्या विरुद्ध पाप केलं. because of sin, now sin has taken the control of our life. आणि त्या पापानं आमच्या जीवनाचा ताबा घेतला. Means we have become a slave to sin. आणि मग याचा अर्थ की आम्ही त्या पापाचे गुलाम झालो. So we are a slave, we are bound in that in that sin. आणि मग म्हणजे आम्ही त्याचे गुलाम आहोत, त्या पापामध्ये आम्ही बांधलेले आहोत. So how we are redeemed? आणि मग कसं आम्ही मोकळे झालो? Not because of the silver, gold or a tradition things, or because of our forefathers, their good works. आणि मग त्या परंपरागत गोष्टीनं, रीतिरिवाजानं, किंवा आमच्या वाडवडिलांनी जे चांगले कृत्य केले त्यांच्यामुळं, किंवा सोने, रुपये, पैशामुळे नव्हे, but with the precious blood of Christ, पण त्या येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्तामुळं, as of a lamb without blemish and without spot. आणि मग जो निर्दोष असा जो कोकरा होता त्याच्या रक्तामुळं. So we are bought with a price. आणि म्हणून आम्ही विकत घेतलेले आहोत. So the 1 Corinthians 6 it says in 20 verse, for ye are bought with a price. आणि मग पहिले करिंथ याचा 6 अध्याय and 20 verse. आणि 20 वचनामध्ये जसं सांगितलेलं आहे की कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले Means आहात. once upon time we were a slave to sin. आणि एकेकाळी आम्ही त्या पापाला गुलाम असे होतो. So somebody had to pay price for us. आणि मग कोणाला तरी आमच्यासाठी किंमत मोजावी So लागणार that होती. price Jesus paid it again. आणि म्हणून ती किंमत जी आहे येशू ख्रिस्तानं पुन्हा मोजली. And he bought us back. आणि त्यांना आपल्याला परत घेऊन आला. First time पहिल्यांदा God created us. देवानं आम्हाला निर्माण केलं. We are his. आम्ही त्याचे होतो. Second time दुसऱ्यांदा we were actually sinners. Because of the sin we were slave to sin. आणि वास्तविक आम्ही पापी होतो. पापामुळे आम्ही त्याचे गुलाम झालो होतो. But Jesus paid the price. पण येशू ख्रिस्तानं किंमत मोजली. With the blood of Jesus, which was blemish and spotless. आणि येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळं जे मूल्यवान आहे आणि निर्दोष असं आहे. With that blood, आणि त्या रक्ताने he paid the price. त्यानं किंमत मोजली. And he bought us back again. आणि त्यानं पुन्हा आपल्याला परत So मिळवलं. dear people of God, म्हणून माझ्या प्रियानं, never ever think that I am I. आणि मग कधीच अशी प्रौढी मिरवू नका की मी, माझं, My life, my rule. माझं जीवन, माझे नियम. Who are you to tell me? आणि तू कोण आहेस मला सांगणारा? Never ever forget. कधीच विसरू नका. Our creator is God. आपला निर्माणकर्ता हा देव आहे. We are not our own creator. आणि आम्ही स्वतःचे आपण निर्माण केलं नाही स्वतःला. God who has created us in mother's womb. आणि देवानं आपल्या आईच्या उदरामध्ये आपल्याला निर्माण केलेला आहे. So second time again, because we are sinners, Jesus had to pay the price for us. आणि मग कारण दुसऱ्यांदा पुन्हा आम्ही पापी असल्या कारणानं येशू ख्रिस्ताला आपल्यासाठी किंमत मोजावी लागली. So because he has bought us back, आणि म्हणून त्यानं आपल्याला परत आणलेला आहे. with the price he has shed his precious blood. आणि मग ते किंमत म्हणून, मूल्य म्हणून त्यानं स्वतःचं मौल्यवान रक्त आपल्यासाठी सांडलेलं So आहे. we are not, 19 verses at the end,
we are not our own. आणि मग 19व्या वचनामध्ये सांगितले की आम्ही स्वतःचे असे नाही आहोत, आपण स्वतःचे नाही आहोत. So who is the Lord of our life? आणि मग कोण आमचा जीवनाचा देव आहे? Who is the owner of our life? कोण आमच्या जीवनाचा मालक आहे? 2 times he owns our life. आणि 2 वेळा त्याने आमच्या जीवनाला विकत घेतलेले आहे, किंमत मोजलेली आहे त्यानं. First time he created you and me with his own hands. आणि पहिल्यांदा त्यानं तुम्हाला आणि मला त्याच्या हातानंच निर्माण केलेलं. He breathed his life, the spirit in us. आणि मग त्याचं जीवन श्वास जो आहे तो आत्मा आमच्यामध्ये त्यानं ओतला. Second time means we were away from because of the sin. आणि दुसऱ्यांदा आम्ही पापामुळे त्याच्यापासून दूर गेल्या. So he paid the price and bought us back again. आणि पुन्हा त्यानं किंमत मोजलेली, पुन्हा आपल्याला परत मिळवलेली. That is his love. हे त्याचं प्रेम आहे. His love did not become less or lack. आणि म्हणून त्याचं प्रेम कमी झालं नाही किंवा कमतरता आली नाही त्याच्यामध्ये. No. नाही. His love is the same for you and me for today also. आणि म्हणून त्याचं प्रेम आजही सारखंच आहे. And his love is a permanent love. आणि त्याचं प्रेम हे कायम स्वरूपीचं आहे. We change. We love our children, our husband, our wife, our parents, our relatives, whoever it may be. Our relation we love according to our moods. आणि मग आपण बदलतो. आपण आपल्या पतीवर, आपल्या पत्नीवर, आपल्या मुलांवर, आपल्या मूडवरती, आपल्या भावनेवरती आपलं प्रेम डिपेंड राहतं. But our God is not like that. पण आपला देव असा नाहीये. He is a yesterday, today and forever. He is the same God. आणि तो काल, आज आणि युगानुयुग तो सारखाच आहे. His love is a permanent love. त्याचं प्रेम हे कायमचं आहे. Dear people of God, माझ्या प्रियानो, we are created out of dust. आम्ही त्या मातीपासून आमची निर्मिती झाली. Turn with me to Gospel of John. योहान कृष्ण वर्तमानाकडे आम्ही वळूया. Gospel of John chapter 1 आणि योहान कृष्ण वर्तमान याचा पहिला अध्याय and verse 12. आणि 12वे वचन. योहान 1:12. What a beautiful word. Gospel of John chapter 1 verse 12. But as many as received him, to them gave he power to become the sons of God, even to them that believe on his name. जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. Who are we? आपण कोण आहोत? We have been created out of dust. आणि आम्ही त्या मातीपासून आमची निर्मिती झाली. But because Jesus has paid the price for us, पण देवानं येशूनं आमच्यासाठी किंमत मोजली. whoever, God says, whoever believes in Jesus shall not perish. आणि देव म्हणतो की जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. There it doesn't end, that doesn't finish. आणि तिथंच ते संपलेलं नाहीये. Those who are believe in him and receive him into their life, आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा स्वीकार करतो, what authority, the power God gives. आणि मग काय अधिकार आणि सामर्थ्य देवानं आपल्याला दिलेला. To them gave the power to become the sons of God. आणि मग त्यांना जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना त्याची लेकरं, देवाची मुलं होण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे. Never ever think that you are an orphan, you are alone on this earth. आणि मग कधीच असा विचार करू नका की तुम्ही अनाथ आहे, तुम्ही एकटे या पृथ्वीवरती आहात. We are sons and daughters of God. आणि आम्ही देवाची मुलं आणि मुली आहोत. This evening also I remembered the family in Mumbai. आणि मग ह्या सायंकाळी सुद्धा जी मुंबईमधला जो परिवार आहे तो मला आठवला. Dear people of God, माझ्या प्रियानो, God saved my life in 1985. आणि 1985 ला देवानं माझं जीवन So वाचवलं. I dedicated my life totally unto him. आणि म्हणून माझं संपूर्ण जीवन मी त्याला समर्पित असं केलं. And when God touched my life, I made a commitment with my Lord.
आणि ज्यावेळेस देवाने मला स्पर्श केला, मी माझं जीवन त्याच्याबरोबर समर्पित असं केलं. And I said, Lord, when you call me for the ministry, I will say never no to you. आणि मग मी देवाला म्हणालो की ज्यावेळेस तू मला सेवेसाठी बोलवशील त्यावेळेस मी कधीच तुला नाही असं म्हणणार नाही. In Jan 93, my dad went to be with the Lord. आणि जानेवारी 93 माझे जे वडील आहेत ते प्रभू घरी गेले. So, but the family expected me to be at home with my mom. आणि मग परिवार माझ्याकडे अपेक्षा करत होता की मी माझ्या आई बरोबर राहावं. So in Jan, Dad went to be with the Lord, and within 2 months, I was praying all the time. The midnight, I used to get up and pray. आणि मग मी नेहमीच प्रार्थना करायचो असायचो. मध्यरात्री मी उठायचो आणि प्रार्थना करायचो. So God spoke to me. I heard the voice, and God said, "Come out." आणि मग देव माझ्याशी बोलला. मी आवाज ऐकला. देव म्हणाला की ये. And I decided to go for the ministry. आणि मी ठरवलं की मी सेवेसाठी जाणार. So as I decided, my family became upset on me. आणि जसं मी ठरवलं माझा परिवार माझ्यावरती नाराज झाला. I was very young, bachelor, and I left my home, my mom and everybody, and I went to Mumbai. आणि मी तरुण होतो, अविवाहित होतो. माझ्या परिवाराला, आईला सुद्धा मी एकटं सोडून मी मुंबईला गेलो. And when I went to Mumbai, I didn't know where I'm going to stay. आणि ज्यावेळेस मी मुंबईमध्ये गेलो मला माहित नव्हतं की मी कुठं राहणार आहे. Of course, I told pastor, the senior pastor, and he said, "You come." आणि मी माझ्या जे वरिष्ठ पाळक होते त्यांना मी सांगितलं. ते म्हणाले की ये. But dear people of God, पण माझ्या प्रियानो, as your disciple, Jesus' disciple, Peter asked Jesus. आणि जसं येशूचे जे शिष्य होते, जसं पेत्रानं येशूला विचारलं, Jesus, we have left everything for your sake. You said, called us, and we followed you. आणि तो म्हणाला की येशू, आम्ही तुझ्यासाठी सर्व काही सोडलेलं आहे. तू ये म्हणालास आणि आम्ही तुझ्या मागे आलो. We left our father, mother, our property, our business, everything, and we left and came back to you. आणि आम्ही आमची आई वडील, आमची संपत्ती सर्व काही आम्ही सोडलं आणि तुझ्या मागे आलो. What we will get? आम्हाला काय मिळेल? Was it a wrong question? काय हा चुकीचा प्रश्न होता का? But Jesus wonderfully replied. येशू ख्रिस्तानं सुंदर असं त्याला सांगितलं, When you have left everything for my sake, ज्यावेळेस तू सर्व काही माझ्यासाठी सोडतोस, 100-fold times I will bless you. आणि 100 पटीनं मी तुला आशीर्वादित करेन. One example, there are many people around in the world that God has kept people of God for me. आणि फक्त एक उदाहरण, पुष्कळशे लोक संपूर्ण जगभरामध्ये देवाने माझ्यासाठी ठेवलेले आहेत. In 95, I was a pastoring church in Santa Cruz, Mumbai. आणि सांताक्रूजला 1995 ला मी एक पाळक म्हणून कार्यरत होतो. And one uncle and auntie, they accepted me in their house. आणि एका अंकल आणि आंटीना त्यांनी त्यांच्या घरामध्ये माझं स्वागत केलं. And I tell you, the whole family, they loved me more than their own son and brothers. आणि मला सांगू द्या, तर संपूर्ण परिवारानं माझ्यावर इतकं प्रेम, त्याच्या स्वतःच्या मुलांपेक्षा सुद्धा, भावा बहिणींपेक्षा सुद्धा त्यांनी माझ्यावर प्रेम केलं. Both uncle and auntie, they are with the Lord. आणि दोन्ही आई वडील जे आहेत, अंकल आंटी जे आहेत, ते प्रभू घरी गेलेले आहेत. But I miss them. आणि मी खरंच मला त्यांची कमतरता भासते. I remember मला कशाचीच कमतरता आली नाही. God always, He was with me and He blessed me with wonderful people in my life. आणि देवाने नेहमीच मला, तो माझ्या बरोबर आहे आणि चांगल्या चांगल्या अशा लोकांनी त्यांना मला आशीर्वादित असं केलेलं आहे. Many families are there. I'm very close to them, more than my blood related family. आणि माझ्या स्वतःच्या परिवारापेक्षा पुष्कळशे असे परिवार आहेत, मी अधिक त्या परिवारांच्या जवळ असा आहे. So when we believe in Jesus and receive Him into our life, आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही येशूवर विश्वास ठेवतो आणि त्याला आमच्या जीवनामध्ये स्वीकारतो, He gives authority to become His sons and daughters. आणि तो आम्हाला त्याची मुलं आणि मुली होण्याचा अधिकार देतो. I came to the Lord and we are 4 brothers. आणि मी प्रभू घरी आलो. आम्ही ऍक्च्युली 4 भाऊ आहे. And we have no sisters. आणि आम्हाला बहीण नाही आहे. But Lord has blessed me
in this life, पण ह्या जीवनामध्ये देवानं मला आशीर्वादित केलेलं आहे. God has joined in my life. So many sisters out there God has blessed me with. आणि पुष्कळशा बहिणी देवानं मला देऊन आशीर्वादित केलेलं आहे. So what I'm trying to say, when we believe in the Lord Jesus Christ, His love is a permanent. आणि म्हणून मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे की ज्यावेळेस मी येशूवर विश्वास ठेवतो त्याचं प्रेम हे कायमचं असं आहे. It never changes. ते कधी बदलत नाही. Turn with me to Romans chapter 8 verse 15. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 15व्या वचनाकडे आम्ही वळूया. Romans 8:15. रोम 18:15 8:15. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 15वा वचन. For ye have not received the spirit of bondage again to fear, but ye have received the spirit of adoption, whereby we cry, Abba, Father. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण अब्बा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. Dear people of God, माझ्या प्रियानो, because of the sin, आणि पापामुळं we were slave to the sin, आम्ही पापाचे गुलाम असे झालो, and we were of the world, आणि आम्ही जगाचे होतो. but Jesus paid the price. पण येशूने किंमत मोजली. He shed His precious blood for us. आणि त्याने आपलं अमूल्य असं मौल्यवान रक्त आपल्यासाठी सांडलं. He bought us back. त्याने आम्हाला परत आणलं. And God has adopted you and me into His family. आणि देवानं तुम्हाला आणि मला त्याच्या परिवारामध्ये दत्तक म्हणून स्वीकारलं. And today we can call Him आणि आज आम्ही त्याला अशी हाक मारू शकतो, Abba, Father. अब्बा बापा म्हणून. There is a man of God. आणि देवाचे दास होते. There is a man of God who sings beautiful songs. आणि जे देवाचे एक दास आहे जे खूप सुंदर असं गीत गातात. He comes from a Banjara family. आणि ते बंजारा परिवारामधून आलेले आहे. His name is Ajay Chavan. त्याचं नाव अजय चव्हाण आहे. One of his favorite song is that Abba Khuda आणि Tu त्यांचं hai mera. जे माझं एक आवडतं त्यांचं जे गीत आहे ते म्हणजे अबा खुदा तू हे मेरा. Means Abba Father, you are mine. आणि अबा पिता तू माझा आहेस. Today, just imagine that God is our creator. आणि मग आज कल्पना करा की देव आमचा निर्माण करता आहे. He has created us. त्याने आम्हाला निर्माण केलेलं आहे. Can we think of this universe that God created the heavens and the earth? काय आम्ही ह्या संपूर्ण जगाचा आम्ही विचार करू शकतो की देवानं हे सर्व जे निर्माण केलेले आकाश पृथ्वी. He is an awesome God. तो असा अद्भुत देव आहे. He is an almighty God. तो संपूर्ण निर्माण करता सार्वभौम असा देव आहे. He is everywhere. He is an omnipresent God. आणि तो सार्वभौम असा देव आहे. Such a wonderful God we cannot imagine. आणि असा अद्भुत असा देव ज्याची आम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. And we are created by dust. आणि आम्ही त्या मातीपासून निर्माण केलेले. But see the love of God. पण तरी देवाचं प्रेम पहा. He sent His only begotten Son. आणि त्यांना आपला एकुलता एक पुत्र पाठवला. If we believe in Him and accept Him into our life, आणि जर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं, He gave us authority to become His children. आणि तो आम्हाला ते अधिकार देतो की आम्ही त्याचे लेकरं He बनावे. gives His Spirit within us that we can call Him as an Abba Father. आणि तो त्याचा आत्मा आमच्यामध्ये देतो की ज्याने आम्ही त्याला अब्बा बापा म्हणून हाक मारावी. Today I call my God, who is a creator. I say, Dada, I love you. आणि आज मी माझ्या देवाला जो माझा निर्माण करता आहे, जो संपूर्ण सृष्टीचा निर्माण करताय, मी त्याला म्हणतो की बाबा मी तुझ्यावर प्रेम करतो. That love God has given me. ते प्रेम मला देवानं दिलेलं आहे. I can call Him today as a Dada.
आज मी त्याला बाबा म्हणून हाक मारू शकतो. He's so close to me. तो माझ्या इतका जवळ आहे And He loves us so much. आणि तो खूप प्रेम करतो. Never ever think that कधीही विचार करू नका nobody loves you. की कोणी तुमच्यावर प्रेम करत नाही. God's love for you is the same. आणि देवाचं प्रेम तुमच्यासाठी सारखंच आहे. Dear people of God, माझ्या प्रियानो, just we need to accept that love into our life. आणि ते प्रेम आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकारण्याची गरज आहे. For God's love is a permanent. कारण देवाचं प्रेम ही कायमस्वरूपीचं आहे. He never changes. ते कधी बदलत नाही. Two things today you remember. 2 गोष्टी आज लक्षात ठेवा. We are been created by God. आम्ही देवानं आम्हाला निर्माण केलेलं आहे. We are His. आम्ही त्याचे आहोत. Because of sin we were separated. पापामुळे आम्ही त्याच्यापासून विभक्त झालो होतो. We were become slaves to sin. आणि मी पापाचे गुलाम झालो. But Jesus loved us so much. पण येशूनं आमच्यावर इतकं प्रेम केलं. He paid the price for us त्यानं आपल्यासाठी किंमत मोजली. and bought us back. त्यानं आपल्याला परत घेऊन आला. So God reconciled you and me through Jesus Christ. आणि देवानं येशू ख्रिस्ताद्वारे तुमची आणि माझी पुनर्स्थापना केलेली So आहे. when we believe in Jesus and receive Him into our heart, आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही येशूवर विश्वास ठेवतो आणि आपल्या अंतःकरणामध्ये त्याचा स्वीकार करतो, He gives us the authority to become His children. आणि त्या अधिकार तो आम्हाला देतो की आम्ही त्याची लेकरं बनावं. And not just that, आणि फक्त एवढंच नव्हे, we are adapted into His family. आणि आम्ही त्याच्या परिवारामध्ये दत्तक असे जातो. तो आम्हाला त्याच्या परिवारामध्ये स्वीकार करतो. And He gives us that authority, the boldness to call Him as an Abba Father. आणि तो अधिकार तो आम्हाला देतो की आम्ही त्याला अबा बापा म्हणून हाक मारावी. So twice we are His. आणि म्हणून 2दा आम्ही त्याचे आहोत. Never ever forget this. कधीच हे विसरू नका. We are not our own आम्ही स्वतःचे नाही आहोत. because He has bought us with a price. कारण त्यानं आम्हाला किंमत देऊन आणलेला आहे. He is the Lord, owner of our life. आणि तो देव आमच्या जीवनाचा मालक आहे. What do we do in this life through our body? आणि जे काही आम्ही आमच्या ह्या जीवनामध्ये आमच्या शरीराद्वारे करतो, It must bring glory and honor unto Him. आणि ते त्याला गौरव देणारं आणि गौरव देणारं असं असलं पाहिजे.